कॉलेजच्या वेबसाईटवर आर्टिकल कसं टाकावं, ते कॅटेगराईज कसं करावं आणि एकूण ऑर्गनायझेशन याच्या संबंधी आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला आपण आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊ. इथे टायटल आहे, सिंपल आणि मिनिमम स्ट्रक्चर आहे या साईटचं. टायटललाच लिंक आहे, क्लिक केलं तर पुन्हा होम पेजवरती तुम्ही याल. इथे वेगवेगळे हेडिंग्स आणि सब हेडिंग्स आहेत. डिपार्टमेंट्स, त्याच्यामध्ये मराठी, पॉलिटिकल सायन्समध्ये पुन्हा पॉलिटिकल थिअरीवरती क्लिक केल्यानंतर पॉलिटिकल थिअरी असं कॅटेगरायझेशन करून मी जे आर्टिकल्स टाकले असतील ते सगळे इथे दिसतील. इंटरनॅशनल रिलेशन संबंधाने जे मी काही टाकलं आहे ते इथे तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये जुना सब कॅटेगरी किंवा टॅग ज्याला म्हणतो आपण, इथे दोन्हीमध्ये चिन्हांमध्ये फरक आहे. ही कॅटेगरी आहे आणि हा टॅग आहे. इंडिया अँड USA म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये पुन्हा हा टॅग वेगळा. तर USA संबंधाने एकच आर्टिकल आहे. तर या प्रकारे IQACची सुद्धा रचना केलेली आहे. IQAC संबंधाने जे काही मटेरियल आहे ते एकत्रितपणे मी इथे टाकलेलं आहे. याच प्रकारे कॉन्टॅक्ट पेज आहे. कॉलेजचा ॲड्रेस, गुगल मॅप लिंक, फोन नंबर, ईमेल, ऑफिस आवर्स. इथे सर्च बॉक्स दिलेला आहे. तुम्हाला इंडिया संबंधी काय काय माहिती आहे ही सर्च करायची आहे. तर तुम्ही इथे सर्चमध्ये तुम्हाला रिझल्ट्स दिसतील. सर्च रिझल्ट्स फॉर इंडिया. म्हणजे जे मटेरियल तुम्ही इथे स्टडी मटेरियल तुम्ही ॲड करणार ते वेगवेगळ्या प्रकारे सर्च करता येतं. इथे रिसेंट पोस्ट्स आहेत. साधारणपणे 5 रिसेंट पोस्ट्स इथे दिल्या जातात. ॲडमिनिस्ट्रेटरने ठरवलं तर ही संख्या वाढू पण शकते. हे आर्काइव्ज आहेत. ते एप्रिल महिन्यामध्ये जे काही पोस्ट्स टाकलेले आहेत त्या तुम्हाला एकत्रितपणे इथे दिसतील. त्या वेगवेगळ्या विषयांसंबंधी असू शकतात. खाली तुम्हाला कॅटेगरीज दिसतील आणि हे टॅग्स आहेत. तर या प्रकारे तुम्ही एप्रिल 21चं पण बघू शकता की एप्रिल 21मध्ये काय काय टाकलेलं होतं. सप्टेंबर 20. नेट स्लो असल्यामुळे असेल, लोड व्हायला वेळ लागतोय. याच्यानंतर कॅटेगरीज आहेत. या सगळ्या कॅटेगरीज मी केलेल्या आहेत आणि कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला इथे पोस्ट्स तुम्ही बघू शकता. हे कॅलेंडर आहे. कोणत्या दिवशी एंट्रीज केलेल्या होत्या तर ब्लू झालेलं दिसतं आणि बाकीच्या न केलेल्या आहेत ते ब्लॅक आहे. कॅलेंडर तुम्ही मागचं किंवा पुढचंही पाहू शकता. आता तुम्हाला नव्याने एंट्री करायची आहे तर तुम्ही इथे मेटा बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड दिलेला असेल तो इथे टाकायचा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे वरती तुम्ही पहा कॉलेजचं नाव आहे,
व्हिजिट साईट ही लिंक आहे. या बाजूला तुमचं नाव दिसतं. म्हणजे आता मी इथे लॉग इन केलं आहे, तर माझं नाव, एडिट प्रोफाईल आणि लॉगआउट. प्रोफाईल एडिट करणं वगैरे, तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन टाकायची आहे, तर इथे फोटो नाही आहे तर फोटो टाकायचा आहे, तर हे तुम्ही इथे करू शकता. म्हणजे प्रत्येक आर्टिकलमध्ये तुमचा फोटो पण दिसेल जर इथे असेल तर. डॅशबोर्डच्या खाली तुम्हाला इथे पोस्टची लिंक दिसते, ऑल पोस्ट्स. आता मी तयार केलेली एक पोस्ट इथे दिसते आहे, ऑल पोस्ट्स, आणि खाली येते त्याच्या ॲड न्यू. ॲड न्यूकडे आपण येऊ. ॲड न्यूची लिंक इथे पण आहे, ती सारखीच आहे. मीडिया आत्तापर्यंत साधारणपणे सप्टेंबर 2020 पासून मी ही साईट डेव्हलप करत गेलो. तर जे जे आर्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये जे फोटोज व्हिडिओ टाकले होते ते सगळे इथे एकत्रितपणे बघायला मिळतील. साधारणपणे 618 मीडिया आयटेम्स आहेत. इथे तुम्ही कॉमेंट्स बघू शकता, पण कॉमेंट्स आपण नॉर्मली क्लोज करून टाकलेले आहेत, त्याच्यामुळे इथे काहीच दिसणार नाही. मगाशी जी प्रोफाईलची लिंक होती इथे, तीच लिंक इथे पण आहे. तर तुमचं प्रोफाईल तुम्ही एडिट करू शकता. आणि टूल्स वगैरे आपण नंतर जसं जसं पुढे जाऊ तसं एक एक गोष्टी तुमच्या लक्षात येतील. टूल्स कोणते कोणते आहेत, तर इथे हे जे प्लगिन्स वगैरे ॲड करणं, तर हे साधारणपणे ॲडमिनिस्ट्रेटरचं काम आहे. आपल्याला एक ऑथर म्हणून फारशी त्याची गरज लागणार नाही. आपल्याला मुख्य काय करायचं आहे, तर लॉग इन केल्यानंतर पोस्ट्स हा डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डच्या खाली पोस्ट, ऑल पोस्ट, ॲड न्यू. ॲड टायटल. एक उदाहरण म्हणून सुंदर पिचाई यांच्यावरती एक पोस्ट मी तयार करतोय. टाईप टू चूज ए ब्लॉक, ॲड ब्लॉक. तुमचं जे वेब पेज आहे ते वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये असतं. ब्लॉक्स म्हणजे काय, तर हा पॅराग्राफचा ब्लॉक आहे. इथे आपण पॅराग्राफ लिहू शकतो. आपण एक वाक्य लिहूया. तुम्ही हे वाक्य लिहिलं, हे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. तुमच्या कॉम्प्युटरची जी पद्धत आहे त्याच्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करून तुम्ही ते मराठीमध्ये पण टाईप करू शकता. तर याच्यामध्ये मी आत्ता फारसा वेळ घालवत नाही. तुम्ही 2 पॅराग्राफ टाईप केलेले आहेत. तुम्हाला आणखीन नव्याने काहीतरी लिहायचं आहे किंवा फोटो ॲड करायचा आहे, तर दुसरा ब्लॉक घ्यायचा. इमेज अपलोड, कॉम्प्युटरवरनं अपलोड करू शकता, जे नेहमीची प्रोसेस आहे. मीडिया लायब्ररी, मगाशी जी लायब्ररी आपण पाहिली त्या लायब्ररीमधून एखादी इमेज घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. तर इथे सुंदर पिचाईचा एक फोटो आहे, तो आपण सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स पण होते, तर ते ऑप्शन्स तुम्हाला हळूहळू समजत जातील.
कॅप्शन इमेजला ॲड केलं. आता याच्यानंतर इथे पोस्ट आणि ब्लॉक असे दोन हे दिसत आहेत. त्यापैकी पोस्टला यायचं आहे. पोस्टमध्ये स्टेटस अँड विजिबिलिटी 2-3 प्रकारची आहे. पब्लिक, प्रायव्हेट आणि पासवर्ड प्रोटेक्टेड. तुम्हाला सगळ्यांना ते पेज वाचता येईल असं करायचं म्हणजे ते पब्लिक करायचं आहे. तो पहिला ऑप्शन निवडा. तुमच्या पुरतंच ते पेज ठेवायचं म्हणजे तुम्ही लॉग इन केलं तरच ते पेज दिसणार, एरवी ते पेज कोणालाही दिसणार नाही. पासवर्ड प्रोटेक्टेड म्हणजे पेज दिसेल परंतु ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायला जाल त्यावेळेला तुम्ही इथे जो दिलेला असेल तो पासवर्ड मागितला जाईल. तर तो पासवर्ड टाकल्यानंतर ते पेज ओपन होईल. साधारणपणे आपण सिलेबस किंवा स्टडी मटेरियल अशा गोष्टी टाकणार आहोत आणि ते पब्लिक करणार आहोत. तुम्हाला फक्त आपल्याच स्टुडंटनी बघावं असं वाटत असेल तर पासवर्ड प्रोटेक्ट करून पासवर्ड आपल्या स्टुडंट्सना तुम्ही देऊ शकता. पण अर्थात त्याने तो कोणाबरोबर शेअर करायचा तो त्याचा प्रश्न राहतो. त्यामुळे पासवर्ड प्रोटेक्ट करणं याला पण काही सिक्युरिटीच्या दृष्टीने पाहिलं तर मर्यादा आहे. आपण हे पेज पब्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर पब्लिश इमिजिएटली किंवा कोणत्या डेटला कोणत्या वेळेला पब्लिश करायचं हे पण इथे तुम्ही ठरवू शकता. हे तुम्हाला तयार करून ठेवलं आहे तुम्ही, पण पब्लिश मात्र उद्या दुपारी करायचं आहे. तर तुम्ही 28 तारीख आणि मग इथे टायमिंग जे असेल ते घ्यायचं. तर त्या वेळेला ते पेज दिसायला लागेल, तोपर्यंत दिसणार नाही. पोस्ट फॉर्मॅट हे परत एक्सपेरिमेंट करून बघण्याच्या गोष्टी आहेत. स्टँडर्ड हे साधारणपणे नॉर्मली आपण वापरतो. व्हिडिओ असेल तर त्याचा फॉर्मॅट वेगळा असेल, स्टेटस असेल तर वेगळा असेल, एखादं कोट द्यायचं आहे तर त्याच्यासाठी वेगळा फॉर्मॅट, फक्त इमेजेस आहेत त्याच्यासाठी वेगळा. तर असे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. मूव टू बिन म्हणजे डिलीट करायची असेल पोस्ट तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा. ही पोस्टची परमनंट लिंक इथे आपोआप तयार झाली आहे, तुम्हाला करण्याची गरज नाही. कॅटेगरीज, इथे कॅटेगरीज तयार केलेल्या आहेत, त्या सर्च पण करू शकता. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट ही कॅटेगरी मी तयार केलेली आहे. किंवा मला इथे आता सुंदर पिचाई यांच्यावरचं आपण पेज तयार करतो आहोत, तर तिथे पर्सनॅलिटीज याच्यामध्ये मला ते टाकायचं. पर्सनॅलिटीजची कॅटेगरी नाही आहे तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरला रिक्वेस्ट करू शकता की पर्सनॅलिटीजची कॅटेगरी तयार करा. त्याप्रमाणे इथे तुम्हाला ती कॅटेगरी दिसेल. आत्ता सध्या तुम्ही बाय डिफॉल्ट अनकॅटेगराइज्ड असं त्याला ठेवू शकतो. त्याच्यानंतर टॅग्स, तो मोस्ट ऑफन यूज्ड. आता इथे टॅगमध्ये पर्सनॅलिटीज आहे तर तुम्ही ते वापरू शकता. क्लिक केल्याबरोबर इथे पर्सनॅलिटीज आलं. टॅग आणखीन पण देऊ शकता द्यायचे असतील तर. समजा इंडिया USA रिलेशनशिप संबंधाने तुम्हाला ही पोस्ट टाकायची असेल किंवा डेव्हलप करायची असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे तसं लिहू शकता. फीचर्ड इमेज, जे पोस्टची लिंक दिसल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यात काही इमेज दाखवायची असेल तर ती पण इथे तुम्ही ॲड करू शकता. एक्सेप्ट म्हणजे काही थोडक्यात वर्णन त्या आर्टिकल संबंधाने तुम्ही इथे लिहू शकता, ते पोस्टच्या लिंकमध्ये दिसेल. टेबल ऑफ कंटेंट्स हे असंच ठेवायचं आहे. तुम्हाला नको असेल टेबल ऑफ कंटेंट्स, साधारणपणे 3 ते 4 हेडिंग्स आल्यानंतर टेबल ऑफ कंटेंट्स दिसायला लागतं.
कारण मग पेजची लेंथ वाढल्यामुळे टेबल ऑफ कंटेंट्सची गरज निर्माण होते. तर ऑटोमॅटिकली तयार होतं, त्यामुळे तुम्हाला काही करावं लागत नाही. हे एवढं सगळं पाहिल्यानंतर तर इथे आणखीन काही सुधारणा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता. समजा हे जे लाईन आहे हे तुम्हाला हेडिंगमध्ये कन्वर्ट करायची. तर हेडिंग्स HTMLमध्ये H1 to H6 असतात. तर साधारणपणे H2, H3 त्याच्यापेक्षा आणखीन छोटं किंवा H4 त्याच्यापेक्षा आणखीन छोटा. हे हेडिंग झालं. हे फिक्स केल्यानंतर तुम्हाला ते बोल्ड करायचं असेल तर बोल्ड करू शकता. सिलेक्ट करायचं आणि बोल्ड करायचं. ते तुम्हाला इटॅलिक्समध्ये पाहिजे असेल तर ते करू शकता. तुम्हाला हे पेज आणखीन कुठल्या तरी पेजशी लिंक करायचं. समजा सुंदर पिचाई यांचं विकिपीडियाचं पेज आहे, त्याला तुम्हाला हे लिंक करायचं. तर हे Ctrl+C करून तुम्ही कॉपी केली लिंक आणि इथे लिंकवरती क्लिक केलं. सर्च ऑर टाईप URL, ही लिंक आपण इथे पेस्ट केली. ओपन इन न्यू टॅब आणि सबमिट. त्याच्याबरोबर ही लिंक तयार झाली. तुम्ही पहा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या पेजची लिंक दिसते. पोस्ट संबंधाने या सगळ्या गोष्टी आपण आता पाहिल्या आणि आता राहिला भाग फक्त पब्लिश करण्याचा. आपण पब्लिकली करतो आहोत, इमिजिएटली करतो आहोत. तर हे पब्लिश. व्ह्यू पोस्ट इथे क्लिक करा, तुम्हाला पोस्ट दिसेल. 27 एप्रिल 2022ला S बुआ यांनी ही पोस्ट टाकली. व्ह्यू ऑल पोस्ट बाय S बुआ. क्लिक केल्यानंतर ही एकच पोस्ट आहे. त्याची कॅटेगरी काय आहे आपण मगाशी बघितलं की कॅटेगरी पर्सनॅलिटीज नावाची तयार झालेली नाही आहे, त्यामुळे आपण अनकॅटेगराइज्डमध्ये टाकलं. आणि टॅग पर्सनॅलिटीज आहे. तर पर्सनॅलिटीजमध्ये पहा, एवढ्या सगळ्या पर्सनॅलिटीज वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. नेक्स्ट, आणखीन 10 पोस्टचं साधारणपणे एक पेज तयार होतं. हे डायनॅमिकली तयार होतं. कुठून कुठे गेलात तुम्ही पहा. इथून तुम्ही परत इंडियन पॉलिटिकल थॉटमध्ये जाऊ शकता. इंडियन पॉलिटिकल थॉटमधून तुम्ही पर्टिक्युलरली गोपाळ गणेश आगरकरांवरती जाऊ शकता. तुम्हाला सुंदर पिचाई या पेजवरती यायचे. आता तुम्हाला यांच्याविषयीचा एखादा यूट्यूब व्हिडिओ टाकायचा. एडिट पोस्ट. पोस्ट एडिट केली. इथे ॲड ब्लॉक. सर्चमध्ये तुम्ही नुसतं Y टाईप केल्याबरोबर यूट्यूब. आधी आपण यूट्यूबवरती सर्च करून बघूया. सुंदर पिचाई यांच्याविषयी यूट्यूबवरती काय काय इन्फॉर्मेशन आहे. आता यांचं IIT खरगपूरमध्ये झालेलं भाषण. ही लिंक मी कॉपी केली आणि इथे बाकी काही न करता
थेट पेस्ट केली. लिंक इथे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दिसते. अपडेट करायचे, पुन्हा व्ह्यू पोस्ट. हा व्हिडिओ तुम्हाला इथे आलेला दिसेल. हा व्हिडिओ पेजमध्ये इथेच सुरू होऊ शकतो. या प्रकारे तुम्ही पेजेस तयार करू शकता. पेजेस आपोआप ॲड होत जातील. डिपार्टमेंटमध्ये तुमच्या डिपार्टमेंटचं नाव दिसेल आणि तुमच्या डिपार्टमेंट पुढे तुम्ही सब कॅटेगरी जेवढ्या कराल तेवढ्या त्या ॲड होत जातील. हे सब कॅटेगरीज, कॅटेगरीज, टॅग्स हे पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये आपण बघूया.